धर्मासाठी विश्वात्मके दिले साधक मंडळ. जय हरी सर्वांना. शिवनाम उच्चारा, शिवनाम उच्चारा, तेने करी काळाशी दरारा, तेने करी काळाशी दरारा. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, न कळेची आगमा निगमा, न कळेची आगमा निगमा. सकळ मंत्रांचे माहेर, सकळ मंत्रांचे माहेर, शिवमंत्र पंचाक्षर, शिवमंत्र पंचाक्षर. ऐसा नामाचा महिमा, न कळेची आगमा निगमा. एका जनार्दनी वाचे, एका जनार्दनी वाचे, शिवनाम जपासाचे, शिवनाम जपासाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, न कळेची आगमा निगमा. पांडुरंगा करू प्रथमण, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. शिवनाम उच्चारा, तेने कळी काळाशी दरारा, ऐसा नामाचा महिमा, न कळेची आगमा निगमा. आज कालपासून चाललंय महाशिवरात्री पर्व काळ, नाही का. त्याच्यानंतर तिकडे चाललाय महाकुंभ मेळा आणि आपला महाशिवरात्री वैष्णव मेळावा, नाही का. त्रिवेणी संगम इथेही कालपासून सगळा त्रिवेणी संगमाचा उत्साह चालू आहे, नाही का. आणि तसा त्रिवेणी संगम आज इथं चालू आहे. या काय शिवाच्या नामाचं महिमान, नाही का, या महात्म्याने प्रत्येक अभंगाद्वारे प्रत्येक ओळीमधून सांगितलेलं आहे, नाही का. आणि प्रसंगानुसार वेगवेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे, नाही का. प्रसंगानुसार जसा प्रसंग आला त्या प्रसंगानुसार त्या नामाच महिमान गायलेलं आहे प्रत्येक अभंगामध्ये आणि प्रत्येक ओळीमध्ये सुद्धा त्या नामाचंच. आणि ते नाम कसं एकदम सोपं, सकाळी काही कीर्तन कसं आहे एकदम सोपं, पण तेच आम्हाला अवघड वाटतं. घ्या काही मंडळी, नाही का, इतकं सोपं केलंय साधू संतांनी रीत आपल्यासाठी, पण तरी सुद्धा हा अवघड वाटतंय काय समजत नाही, नाही का. ते थोडं आहे काय अवघड वाटतंय ते, नाही का. म्हणजे या अभंगाद्वारे काय नामाचं महिमान वर्णन केलं आहे, त्याच्यावर साधकाला साधना सांगितलेल्या आहे, नाही का. नामाचं महिमा तर सांगितलं आहे, त्याच्याशिवाय साधकाला साधना सांगितलं, नाही का. काय करा तुम्ही, त्याला नाम उच्चारायला सांगितलं, शेवटला म्हटलं नाम जपा. मध्ये मंत्रांचंही महत्व सांगितलं आहे, नाही का. आणि बाबाने आपल्या विश्वात्मकेत 1 लाखाच्या मंत्रांचं वर्णन केलं आहे, नाही का. वेळाचे किती आहेत, 1 लाख मंत्र आहेत. आणि त्या सगळ्या मंत्रांचं सार, सगळं या सगळ्या मंत्रांचं सार हे संतांनी आमच्या तुमच्यासाठी काय केलं आहे, निवडून काढलेलं हे सार आहे, हे भगवंताचं नाम. आणि फक्त काय करा म्हटलं, नाम उच्चारा, त्यानं कळी काळाशी दरारा, धाक बरा, नाही का. बरं, त्या नामाजवळ काही कोणाचं चालत नाही. कळी काळ काळ थरथरा कापतो, नाही का. नाम धारकाच्या अभंगामध्ये वर्णन केलं तुकाराम महाराजांनी, काय यम दूताला सांगतो, नका जाऊ नामधारकाच्या गाव, नाही का. यमदूत तक्रार सांगतात यमाकडे, काय करतात ते, नको बाबा तिकडं, ते काय करतात आम्हाला कसे बी ओळखतात, फरफटतात, नाही का. काय ऐकत नाहीत ते. यम त्यांना धर्म सांगतो आणि दूत त्याला तक्रार सांगतात. म्हणजे काळ सुद्धा काय करतो, ह्या नामाला थरथरा कापतो, नाही का, ह्या नामाच्या पुढे. आणि म्हणून ते शिवनाम उच्चार म्हटले.
आता शिवरात्रीचं महात्म्य कालपासून आपण श्रवण करावं नाही का? महाशिवरात्र कशाला म्हटलं? कालच्या प्रवचनातून आजच्या कीर्तनातून उरलेला राहते का? म्हणजे त्याच्याशिवाय बाबाने आपल्या ग्रंथामध्ये ज्या शिवाचं परिवर्तन, या जीवाचं परिवर्तन शिवामध्ये झालं, ती त्याची महाशिवरात्र नाही का? अन्यथा मग त्याची अंधकार रात्रच. ज्याने ही क्रिया करून घेतली नाही त्याच्यासाठी काय का जीवनात कायम अंधारी रात्रच आहे. महाशिवरात्र त्या शिवाच्या सानिध्यात घालवायची नाही का? हे शिवरात्र काय महाशिव, हे शिवाच्या सानिध्यात घालवायची शिवरात्र. मग आज एकच दिवस आहे का? सप्तांची दिवस आहे नाही का? आज हा नैमित्तिक सण आहे नाही का? पण साधनाबद्दल कशी आपली नित्य त्या शिवाच्या सानिध्यात ठेवलेलं आपल्याला. साधू संतांनी कशी रीत केलं? नित्यच आम्हाला काय केलंय, आणि म्हणून म्हणतात आम्हाला नित्य अम्मा दसरा दिवाळी. त्याच्या सानिध्यात असल्यावर काय होणार असणार? सतत त्याच्या सानिध्यात राहिल्यावर काय होणार? तर आपला तो एक देव कोणी तेने विना जीवा सुखासाठी धडपडतो आपण. सर्व सुख लागो सर्व अलंकार आनंदीने रुपये डोलत असतो. देव करून दिला, त्याच्याशिवाय देवाच्या सानिध्यात कसं राहायचं हे शिकवण चालूच आहे अजून नाही का? संपलेलं नाही आणि संपणार नाही. तर मध्ये आपण काय करतो, परत आपल्याला या लाटा उसळती विषयांच्या बहुत प्रपंचाच्या, म्हणजे काय प्रपंचामध्ये त्या विषयाच्या लाटा उसळत असतात, त्याचा मारा होत असतो नाही का? बाबाने त्या साप आणि मुसाचा उदाहरण दिलं, दृष्टांत दिलं जातं सिद्धांत धर्माला नाही का? हे मारा होत, आणि म्हणून आठवड्यातून सत्संग कधी चुकवू नका. कालपासून हे चाललं नाही, आठवड्याचा सत्संग कधी चुकवू नका. हे वैष्णव मिळावे काही होऊ दे, निश्चय करा. शबरीला तर अशा घरघोर आणण्यातून माता ऋषीच्या आश्रमात पोचवू शकतो. निर्धार पक्का झाल्यानंतर आम्हाला वैष्णव मिळाल्यानं वाट मोकळी करणार नाही. विचार करायची गोष्ट आहे नाही. तर बाबाने म्हटलं समस्या आहेत, समस्या नाही असा माणूस नाही आणि उपाय नाही अशी समस्या नाही. पण आपण काय करतो, त्या समस्येचं कौतुक करतो आणि कौतुक केलं ती डबल चौबल होऊन बसतो समस्या. लाडात कौतुक केलं किती काय फुगून बसते. म्हणून हे संत सानिध्य नाही का? किती जरी आपण वाटलो त्या विचारांच्या सानिध्यात राहिलं तरी चालतं नाही का? नाही, हे प्रत्यक्ष देह संघटनाचं सानिध्य आहे, हे घडणं आवश्यक आहे. बाबांच्या सानिध्यात सुद्धा आपला सुद्धा एकमेकाशी जो सकाळी कुणीतरी म्हटलं आपण एकटे भजन करतो, ते एक श्वासाद्वारे एकट्याच भजन होतं, आणि एक श्वासाबरोबर अनेकांचं भजन घडतं. त्याची ऊर्जा किती निर्माण होत नाही का? आणि ती ऊर्जा आपल्याला समजत नाही. पण ते काल विजय म्हटलं का, 3 दिवसाचा बॅटरी चार्ज केली आणि 4 महिने पळायला मोकळा. आणि खरोखर आहे, सकाळी बॅटरी चार्ज करा, दिवसभर काय करायला लागत नाही. काय जेवण मिळालं, खाण मिळालं, काय मिळालं, कुठं मिळालं नाही, काही गरज पडत नाही. तशी जर परिस्थिती आली नाही का, अनुभव घेऊन बघायचा नाही का? त्या दिवशी काही नाही मिळालं तरी तुम्हाला काही कमतरता वाटत नाही. परिणाम कशात आहे? आणि बाबा म्हणून म्हणतात, आणि विशेष करून त्यावेळेला स्वतः बाबांचं भजन चालू असतं आणि त्यांच्या संगतीत आपण जर त्या भजनात सामील झालो नाही का, तर ते फार महत्वाने का? म्हणजे त्या ज्या लहरी ज्या जुळत असतात त्यावेळी, काही मनाच्या संवादाच्या लहरी जुळत असतात गुरु शिष्यांच्या नाही का? हे भजन एकमेकाला ऊर्जा प्रदान करत असतात. आणि बाबा त्यावेळी बरोबर वेळेवर भजन करत असतात. त्यावेळी तुम्ही करा नाही करा, आपल्याला वॉर्निंग देऊन दंड देऊन सगळे जर बघा, नाही केला तरी काय हरकत नाही, नुकसान नाही केला काय नुकसान नाही, केला फायदा नाही, पण करा तरी सुद्धा करा. तळमळा कळवळा का तर ही संधी पुन्हा नाही.
आणि म्हणून ही फक्त आणि फक्त इथंच या विश्वात्मकी देवी साधक मंडळीत बऱ्याच जणांचा काल गांधर्वांचा पण अनुभव ऐकला. ह्याच्या व्यतिरिक्त अनेकांचे अनुभव ऐकायला मिळतात. नवे नवे प्रत्यक्ष बाबाने आम्हाला प्रत्येकांच्या वैष्णव मंदिरात नेऊन दर्शन घडवलेलं आहे. बाहेर काय चाललंय आणि इथं काय चाललेलं आहे याचं दर्शन प्रत्यक्ष घडवलेलं आहे. त्यावेळी म्हणा कशाला इकडे जायचं कशाला तिकडे, पण ते न्यायचं प्रयोजन आता समजायला नाही मला. तुम्ही बघा काय चाललेलं आहे इथं आणि तुम्हाला काय मिळालंय. म्हणजे तुम्ही अजून किती मेहनत करायला पाहिजे, किती ऊर्जावान व्हायला पाहिजे आणि किती त्या कार्यात तत्पर राहायला पाहिजे हे आपला करायचं. म्हणजे तपासा, स्वतःला विचारा प्रश्न, स्वतःला सावध करा. बाबा म्हणतात तुम्ही तुम्हाला काल काही सांगितलं सकाळी काय त्यांचं फक्त अवलोकन करा आणि विचार करा आपल्याबद्दल. का बाबा आपल्याशी काय नातं आहे, काय एवढे तळमळ आहे त्यांना आपल्याबद्दल, नाही का आपल्यासाठी ते इतके धडपडतात हा जर कळवा. म्हणून तुम्ही संत महाराजांचं वाचन चिंतन जितके वेळ कराल तेवढा श्रीपाद समजेल. श्रीपाद समजला तर श्रीपादाचे विचार समजतील आणि श्रीपादाचे विचार समजले तर आपोआप ते कृतीत येतील. जोपर्यंत श्रीपाद समजत नाही तोपर्यंत विचार समजणार नाही. आणि म्हणून बाबा म्हणतात धन्य धन्य ते लोचन नित्य करती अवलोकन. असं का अशा महात्म्यांचं अवलोकन केलं पाहिजे, संतांचे चरित्र वाचले पाहिजे. का बरं, काय संमत नसताना, काही नातं नसताना का त्यांनी इतकं आघाड भांडण आपल्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे हे समजून घ्यायचं. आणि हे समजून घेण्यासाठी ज्ञान सांगणारे सांगून गेलेत. काय म्हणले, मार्ग दारून गेले आधी दयानिधी संत ते. आपण फक्त काय करायचं आहे हे कोणासाठी निर्माण केले आणि काय निर्माण केले आणि आपण काय करायचं आहे एवढंच पाहायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो नाही का. त्यांनी सांगितलं सगळं काही. कुठल्याही गोष्टीचं उत्तर, कुठल्याही प्रश्नाचं उत्तर परमार्थाच नाही, प्रपंचाचं देखील उत्तर सगळी सोडवणूक केलेलं आहे. मग ते गाथा असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, भगवत भाव असू दे, संत मायबाप असू दे, प्रत्येक संसाराच्या प्रश्नाची सुद्धा उत्तर दिल्यामध्ये बोलतात. फक्त आपलं लक्ष पाहिजे. म्हणून बाबाजी म्हणतात अवधान करे दीजे मग सर्व सुखाची पात्र होई जे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का. प्रतिज्ञा देऊन सांगितलं. तसंच बाबाजी म्हणतात भाऊ तुम्ही देवच आहात. सोप्या भाषेत तेच काय, फक्त लक्ष द्या. काय करा, फक्त लक्ष द्यायला शिका तर तुम्ही तेच आहात. आता तेच आहे म्हटल्यानंतर कुठल्या सुखाची उणीव राहील, सर्व सुखाची पात्र होईल म्हणजे भाऊ. मग आपण जर लक्ष देऊन पाहिलं तर आम्हाला त्या पात्रतेवर आणून ठेवलेले नाही. म्हणून लक्ष द्या. हे जे कार्य आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला कार्यात जे गुंतवून ठेवण्याचं कारण आहे नाही का, साधन चतुष्टाय संपन्न अधिकाऱ्याला हे पूर्वी नाम मिळत होत. त्या कथा माधवाची आणि साध्यती हिंशित्री या दोन ग्रंथामध्ये बाबांनी आपल्याला वाचायला देण्याचं कारण तेच होतं की नाम कधी केव्हा मिळालं त्या माधवाला ते पहा त्याच्यामध्ये. आणि आपल्याला हे भाऊ या काही या घ्या घरी येऊन बसून गादीवर आणि म्हणून त्याचा महिमा समजून घ्या. नाथ महाराज अभंगात ते सांगतात त्या नामाचा महिमा समजून घ्या. मग नामाचा महिमा समजण्यासाठी अगोदर संतांचा महिमा समजला पाहिजे नाही का. का तर हे नाम कुठल्या त्यांच्या अंतःकरणातून आलेलं आहे. आणि मग त्यांना जर आपण समजून घेतलो म्हणून जाणतेने गुरु म्हणजे नाही का, त्यांना जर आपण जाणून समजून घेतलो. आता ते माळ घालायच्या अगोदर जाणून नाही बरं का, आमची पात्रता नाही. नाहीतर आम्ही काय लागतं माळ घालायला बघा त्याच्याकडे आहे का नाही, त्याला आहे का नाही काय माहिती आहे, मला काय माहिती होतं कुणाला. पण आता जे आम्हाला शिकवून झालं ह्याच्यामध्ये जाणार नाही का, हे सांगण्या पाठीमागचा उद्देश काय, हे करायला लावण्या पाठीमागचा उद्देश काय. या आसुरी शक्ती ध्वंस करतात. यांना काय होतंय
त्यानं काय होतंय, पोरांनी काय डॉक्टर बनवलंय, ते काय गाई पाण्याला आणि म्हशी पाण्याला काय, ह्या स्त्रीशक्तींचा ध्वंस होत राहतात मध्ये मध्ये. तरी सुद्धा आम्हाला त्या काळ्या राहुल करण्याचं कारण ही आपली सनातन संस्कृती आहे. या सनातन संस्कृतीला जपणं प्रत्येक साधकाचं कर्तव्य आहे. नवे नवे या प्रत्येक भारताच्या नागरिकाचं कर्तव्य आहे. पण ते काही आपल्याला विसर पडतो त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून ह्या महात्म्यांची अवतार काढले नाही का. आणि म्हणून दुसरे चरण एक आहे संतांच्यासाठी. ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह मी तव करा कुसरी काहीच नेणे बोलवी करूची भाविका एका जनार्दनी शिवनाम उच्चारा तेने कळी काळाशी दराळा. स्पष्ट आहे, उच्चार स्पष्ट आहे का. शिवनाम उच्चारा तेने कळी काळाशी सुद्धा दराळा. मग आपल्याला सुरुवातीला अनुग्रह देताना काय काय सांगितलं तर वादाने लक्ष करायचं नाही का. अगोदर ही लाज भय शंका हे सगळं बाजूला ठेवून नाही का हे नाम घाला, नाम घ्या. त्याच्याशिवाय कुठलीही अपेक्षा न धरता कुठल्याही गोष्टीची मागणी किंवा काही आकांक्षा घेऊन हे नाम घेऊ नका. का तर हे संसारिक सुखाच्या पूर्ततेसाठी हे नाम नाही आहे. तो विषय वेगळा आहे, हे विषय वेगळा आहे. त्यासाठी संसाराच्या सुखासाठी तुम्हाला जन्मताचे प्रदान केलेलं आहे. संसाराचं सुख हे प्रारब्धाच्या रूपात काय केलंय, प्रदान केलेलं आहे. त्यासाठी काही करायची गरज नाही. आणि नेमकी आमची धडपड सगळी त्याच्यासाठी सुरू आहे. आणि संत बातम्यामुळे त्यातून आपल्याला बाजूला काढून काय करतात, थोडं थोडं त्या संसारापासून बाजूला करून नाही का. 100% संसारात आहे, 90% संसाराकडे आणि 10% सर्वसामान्य माणसाची सध्या मनुष्य सगळं जे मावळ्याने उडी टाकलं नाही का. तसे बघितलं 10% जाता जाता नमस्कार करण्यात नाही का.
वेळ मिळाला तर, सुट्टी असली तर, म्हणजे असं 10% आपला काय मनुष्यात सगळं भजनशय आहे. पण कसं आहे ते 90% वेगळं आहे, 90% वेगळं. मग ह्याला हळूहळू प्रयत्न करू. एका जन्माचे संस्कार नाही संसाराचे, नाही का? आनंद जन्माचे संस्कार आहेत संसाराचे, कसे निघून जातील ते? जातील का? नाही का? म्हणून त्याला काय केलं म्हणजे सातत्य. एक वेळ जर खोटं ऐकला नाही का, रुजलं तर ते घालवायला 100 वेळा खोटं ऐकला, त्याला 100 सत्संग करावं लागेल, सत्य ऐकावं लागेल. मध्ये एक चुकला तर परत, आता 99 आला आणि एक चुकला तर परत एकापासून मुलगी, असे शब्द झाले ना. नाहीतर तुम्ही 2 दिवस आला, ते 2, 4 दिवस घ्या, मग 2, असली गिनती नाही. सातत्य, सातत्य शब्द जर सत्संग झाले, सत्य ऐकला तर ते कुठेतरी पटायला सुरू होतं, नाही का? त्यातून 100ला खोटा ऐकलं म्हणून संसार करायला कोणाला शिकवायला लागत नाही. गावामध्ये काय कुठं काय ते युनिव्हर्सिटी आहेत का संसार कुठे आहेत? डिग्री काय कोणाला काय शिकवलं आल्यानंतर कोणत्या साध्या लागेल कुणाला काय नाही, तरी सुद्धा नेट आणा. आणि इथं शिकवून एवढे भाषण काढायचा प्रयत्न करून चाललेला आहे, तरी सुद्धा गंध म्हणा तर गाडी पडते. किती मुरलेलं आपल्या नाही का? या विषयाच्या सुखात आम्ही किती रुजलो, किती मुरलो. ह्यातून बाहेर काढायला करवला काय होतं? त्यातून ह्याला जन्म मी ह्याच्यासाठी दिला, गर्भातून बाहेर पडताना वचन दिला आणि मी याच्यात गुंतलोय, नाही का? एखाद्या आई वडिलांना जर इच्छा असेल माझ्या मुलाला हे शिकवायचं होतं, तर मुलगा शिकवला तिकडं चाललं, किती अंकाचा मागचा मुलं, किती जन्मतात. एखाद्या मुलाला तुमचं विचारात काय डॉक्टर करायचं, इंजिनियर करायचं ते म्हणून नाही ऐकता, तर दुसऱ्याच मार्ग कुठला पकडला तर आनंदाला टाळ्या काय करावं, किती आनंद होईल नाही? इतकं नाही बघ. हे फक्त एक जन्माचं नातं आहे, हे फक्त एक जन्माचं नातं आहे, तर इतकी तर हे आनंद जन्माचं नातं आहे. आणि ह्याला जन्म मनुष्य जन्म हा याच्यासाठी दिलाय, तर हे न करता दुसरीकडे जात असेल तर त्या माऊलीच्या अंतर्गत काय जन्म होत असेल याचा विचार, याचा विचार जर केला तर आपोआप त्या नामाचा महिमा समजायला सुरू. काय तरमत असेल, काय अंतर्गत तरमत असेल. म्हणून काल कोणीतरी वगैरे करावं बाबा, त्यावेळी कोणी एका साधकाने जर नाम घेतलं, हात जोडायचे, भाऊ तुम्ही सोन्यावर पिवळे येणार, नेत्र डबडबले का तर त्यांना आनंद असो आणावं व्हायचे, ज्याच्यासाठी ह्याला जन्म दिला त्या मार्गाला लागला. म्हणून त्यांना आनंद म्हणा, आम्ही तेने सुखी म्हणा, विठ्ठल विठ्ठल हे तुमचे मित्र समान, नाही का? 75 महाराज सर 90,000ची थैली दिली, नाही का? काय केली अजून पत्ता नाही, कुठं माहिती आहे कोणाला? नाही पत्ता. आम्ही काय केलं झालं त्याच्यामध्ये आम्हाला काही फरक नाही, त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. का त्याला माहिती आहे हे काय सर्व राशी म्हणतात आणि त्यात मुळात हे धन कोणाचं आहे, कुठे आहे. मग ते जर आलं काय सुखाने खाऊ देणार आहे का? राक्षसाने तुम्ही खायला लागला तर तो सुखाने खाऊ देईल का? आणि म्हणून बाबांचं वेळ आहे हे जे शतपात्री दान करा, जे आपण कमी त्या धनाचा काही वाटा दिला का द्यायला, त्याचं कारण आहे ते पूर्ण धन शुद्ध होत आणि मग ते राक्षस तुम्हाला आपल्याला त्रास करत नाही का? तुम्ही काय करत आपल्याला मार्ग बोललेल्या पैशाचं असा विनियोग कर.
महाराजांनी शिवरामाचार्यामध्ये काय बसवून काय झालं होतं महारापुढे असं नाही. हे सगळं समजून घेणं म्हणजे नाम उच्चार नाही. हे कार्य करत राहणं नाम उच्चार नाही. भाऊ जे काय कराल हे कामच रामाचं आहे. त्याच्यात राम म्हणायची गरजच नाही. हे काम कोणाचं आहे रामाचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये राम म्हणायची गरज काय त्याच काम आहे. त्याच काम करावं. त्याच्यात राम होण्याची गरजच उरत नाही. हे जर जाणून घेतलं आपण हे समजून घेण्यासाठी आणि हे जाणण्यासाठी काय ह्या वैष्णव उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि म्हणून बाबा उपस्थित आहेत ते कोण आहेत महात्मा. उपस्थित आहे ते महात्मा. बाकी दुसऱ्यांचा धाडस होत नाही तिथं उपस्थित राहण्याचं नाही का. तर फरक वाटतील मंडळी काय मंडपाचे मुंग्या कसं एक लाईनीत रेवांगे जातात नाही तसं आपली मंडळी बघा कसे. आणि याच्यात अजून डोंगराच्या बाहेर फिरत राहतात. काय कालपासून चालू 3 दिवस आपण आलोय 2 दिवस वेळ करून संसार सोडून येता आलोय तर का बाहेर राहायचं नाही का. या वेळेत या आनंद घ्या. परत आता उद्या 12च्या नंतर म्हणता येतं बसतो बसून नाही उठा मला करायचं सगळं नाही का. झालं दुःखाचं उद्या धडा कार्य नाही का नाही तर बसायचा अधिकार. हा अधिकार दिला येतं व्यासपीठ कुठे व्यासपीठ करून दिलं आपल्याला. त्या महात्म्यांचा उदारपणा सकाळी तयारी बनवून करता उदार किती उदार आहेत नाही का. कुठे नाही येत आनंदीत काय कीर्तनला नंबर लावायला 10,000 20,000 25,000 किती आहे आता 11 खुलं व्यासपीठ आहे. कीर्तन लावणार आहे बाकी बाहेर वेगळं काय ते महामंडळ खोकी तिथं हजारामध्ये घेतले नाही खोक्यात. आणि जर अशा पदव्यांना बाबांचे अनुग्रही जर तिकडे लालच पडत असतील तर याचा महिमा काय करा सांगा. बाबाने त्या आनंदी आश्रम मध्ये सुद्धा पदव्या लावून घेतली. विश्वामित्रांचा दृष्टांत देऊन ही पदवी कुठल्या लेवलची आहे तुम्ही जे लावताय भागवताच्या आहे ते आनंदभूषण पद्मभूषण ही जी पदवी लावताय ती कुठल्या स्तराची आहे तिचं दृष्टांतच सांगितलं विश्वामित्रांचा नाही का. पहिली वेळी सांगतो तुम्ही काय उठा ऋषी झाला नाही बघितलं नाही तिकडं ऋषी झाला म्हटलं. मग काय महर्षी झाला तरी सुद्धा नाही. असं करत करत शेवटी तर मला म्हणायचं ब्रह्मर्षी म्हण नाहीतर तिकडे परत फिरकू नको. मग तू त्या अजून लेवलला नाही. किती किती वर्ष तपस्या झाल्यानंतर 60,000 वर्ष तपश्चर्या करून नाही का परत तू अजून त्या लेवलला नाहीस. आणि त्यानंतर पण जोर लावल्यानंतर धूर निघाला नाही का तपाचा धूर निघाल्यानंतर मग देव खाल्ले. सगळ्यात पहिला इंद्राला काळजी पडतो अशा कोण भूल होता तपश्चर्या करावं त्यानं आपल्या पाठी जावा प्रमाण जावा बघा नाही तर माझ्या खुर्चीला धोका आहे. आधी आहे इंद्र काय कमी नाही तिथं इंद्र तिथं माझा बघा बघा हे लई पुढे पुढे चाललंय माझ्या खुर्चीवर. पण इथं बाबाजीने कसे आहे बघा काम करताना हिरो सारखं करा नाही राहताना मात्र झिरो सारखं. आणि मग त्यावेळेला सर्व काय सर्व सामर्थ्यासह आलेले आहे. आणि त्यावेळी त्याला उठा तुम्ही आता ब्रह्मर्षी झाला काय म्हणतात मग मला वेद प्रदान करा. आणि त्या
आणि त्यांना मग ही अनुग्रहाची क्रिया केलेली आहे. आम्हाला आणि ही बाकी ऋषी महर्षी काय ते वेदांताचार्य भागवताचार्य ह्या सगळ्या त्याच्या पलीकडच्या आहेत, ऋषीच्या पलीकडच्या डिग्री आहेत त्या. आणि त्यासाठी किती वर लागलेले आहेत दिल्या नव्हत्या. आणि म्हणून बाबाने म्हटलं जी तर बाबाने आपल्याला हरिभक्त पारायण ही जी पदवी दिली याच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही आहे. आणि ही पदवी म्हणजे तुम्हाला हे शिवनाम उच्चारण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. तो एरवी अधिकार नाही आहे. हा अधिकार नसताना नाम घेणं सुद्धा काय पापात करणार आहे. आणि तो अधिकार आपल्याला प्रदान केला, सगळ्यात मोठा अधिकार ऐसा नामाचा महिमा आहे. असा अधिकार नाही कोणालाही. न करायची कुणाला कुणाला कळत नाही म्हणलं ते. आगोबा विठ्ठलाची आगम स्थान ते साधन आगम निगमाचे असे जे येण्याच्या गुंतवणूक त्याला कळणार नाही का. बाकी तामझाम सोहळा वेगळा होता. अनुभव जास्त अनुभवाकडे जाऊन बघून पाहिजे तर नाही का. आम्हाला दाखवलं म्हणून सांगतो तिथं ओढ लागलेला आहे. माझा प्रवचनला नंबर कधी लागेल, माझ्या कीर्तनला नंबर कधी लागेल. आणि इथं काय काम असलं तर सांगा बाबा आम्हाला, पण इथं काय नको. शंकर महाराज म्हटलं आपलं तेवढं सोडून द्या. काय कुठं खड्डा पदार्थ असेल सांगा. हे अंगी मुरवण्याचं कार्य बाबाने केलं आपल्या नाही का. हे नाम अंगी रुजवण्याचं कार्य केलं. आणि म्हणून काय म्हटलं की हे इतका व्यापक स्वरूपाचं नाही का. फक्त स्वतःपुरतं स्वतःच्या कुटुंबापुरतं न राहता त्याच्या स्वतःच्या शरीरापुरतं बाबा शरीराचा विचार, देहाचा विचार, परिवाराचा विचार, त्याच्यानंतर गावचा विचार, असं करत करत व्यापक पुढे नेले आपल्याला पूर्ण विश्वाचा विचार नाही का. आणि तो कायमचा विचार. हा विचार कसा आहे, हा कायमचा. हे बाकीचे विचार तात्पुरते आहे. आता आहे म्हणजे उद्या नाही. बदलतो भाषा. आजच्या वाचनात एक वचन असते, दुसऱ्या नाही मी बोलत नाही. त्याला माझं विठ्ठलच भाषणाचं विठ्ठलच करून दाखवलेलं गेलं होतं. ऐकून नाही म्हणजे हे विचार नाही. हे हळूहळू हळूहळू आपल्या तुम्ही नाम घेतला भाऊ, आपण चाललो ते नवे नव्हे नाही का. आपण उठवलो ते नवे नव्हे. आपण उचललो ह्याचं नाव नाही आहे. आपल्यासोबत संतांचा कळवळा कसा आहे, फक्त आपल्यापुरतं म्हणजे तेवढं तर आज आम्ही भेटलो असतो का तिथं विठ्ठलपंतांनी स्वतःचा विचार केला असता तर मी आता मोक्षाच्या टप्प्यात आलेलो आहे नाही का. त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर त्यावेळी त्याच्यातून हे पुढे विश्व कल्याणाचं काय होणार होतं नाही का. या अवतार कोणाचा महाविष्णूचा अवतार पुढे उभा होता नाही का. आणि तो अवतार होण्यासाठी त्याने आपला बळी दिलेला. आणि बाबाने आपल्याला सुरुवातीला सांगितलंय परमार्थ दिदळे छातीचा एखाद्या वेळेस मार सुद्धा खावा लागेल. तेच प्रकार ना. एखाद्या वेळेस मार सुद्धा खावा लागेल तिथं मागं हटायचं नाही. मात्र एक महाराज आपल्याकडे आले होते. त्यांचे एक ऐकलं कुठेतरी गेलते म्हणे आणि ते अभंगाद्वारे काय ते काहीतरी हरिजनांचा उच्चार झालेला आणि त्यामुळे पोलीस केस बसली. त्यांच्या काय काय झालं नाना त्याला तिथून कानाला खडा लावला. आतले आपण कधी घ्यायचे
सामोरं घेऊन चिंतन करून तुम्ही त्याचा आचरण करायसाठी दिलं नाही, तसं दिलं. हे म्हणतो मी चांगला फळा लागत नाचल्या मग म्हणजे मला केस भेटतो. बाबांवर केस घातले नाही, बाबांना कोर्टात घेतलं नाही, सर्व साहित्य सगळं बाबा पोचले तिथे का. काळ सुद्धा मागे सरलेलं आहे बाबांच्या जीवनात बघितलं तर नाही का. थांब बाबा अजून त्यांना गरज आहे माझी, आणि ज्यावेळी गरज आता संपूर्ण त्यावेळी मात्र ते बोलवून येतात नाही काळ. म्हणजे काळ कोणाच्या हाती नाही, त्या नामाच्या आधी, ह्याच महात्म्याच्या अधीन काळ. मग त्यांच्या सानिध्यात जर असलो तर हा काळ आपल्याला काय करणार आहे. जगा काळ खाली माता दिला पाय नाही का, जगाला खात असेल तर आम्ही कुठं त्याच्या डोक्यावर पाय दिला म्हणतो. बाबाने आपल्याला काय केलं, हे सामर्थ्य आपल्याला प्रदान केलेलं आहे नाही का. निळोबाचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. सद्गुरु भक्ती काय सामर्थ्य प्राप्त होतं त्या सद्गुरु भक्तीनं नाही का. आणि ते बाबा आपल्याला करून दाखवलं. आणि म्हणून फक्त करू नका काही संत संग घ्या. मगाशी नो ऑब्जेक्शन नो कंप्लेंट. हा जर फॉर्म्युला वापरला तर बघा आपोआप मार्ग सुचायला सुरू होतो आणि या नामाचं महिम्यात करायला सुरू होतं. हा फॉर्म्युला मात्र वापरला पाहिजे. नाही मामाने सांगितलं नाही बस, बाकीचं मला काय माहिती नाही. हे का आता मागे असं सांगितलं, आता असं का नाही. नो ऑब्जेक्शन. काय सांगितलं, कशासाठी सांगितलं ते त्यांना माहिती नाही का. बाबांनी उलट नाही केलं नाही का. म्हणजे काय ते जे जे दृष्टी दिशेत येते त्यावेळी ते बरोबर, पण पुढे त्याच्यावर काय केला, तिचा विस्तार केला परत. बाबा तेवढंच नाही, जे दिसत नाही विश्वात्मकेमध्ये तिला परत एवढं नाही केला नाही का. म्हणजे संतांच्या वागण्याला हात घालण्याकरता त्याच्यात प्रसंगानुसार परिस्थितीनुसार बदल करत असतात. मग ते तिथं असं सांगितलंय, आता इथं असं कसं जे जे भेटे होत जे जे भेटे होत ते मानी जे भेटत नाही ते भगवान नाही. ते आम्हाला सगळे भेटतात का. आता जे असे काही भूत आहेत ते दिसत नाही दृष्टीला. असे काही जीव आहेत जे ह्या चर्मचक्षुला दिसत नाही, ते नाही, ते भगवान नाही. आणि म्हणून त्याला उलगडा फरक झाला किंवा जे दिसतंय दिसत नाही, ऐकायला येतंय येत नाही, हे सर्व आणि सर्व काय तोच परमात्मा. आणि हे समजायला मात्र याच्यावर निश्चय व्हायला मात्र काय दृढ निश्चय व्हायला नाही का सातत्य गरजेचं आहे. आपल्या कार्यात आपल्या चिंतनात सातत्य गरजेचं आहे. एक दिवस 2 दिवस त्याला होणार, आठवड्यात 1 दिवस 15 दिवसात 1 दिवस सातत्य गरजेचं आहे. म्हणून बाबांनी पहाटेची ब्रह्म त्याला वळण पाहण्यासाठी काय काय केलं सुरुवातीपासून. आपल्याला पहाटेची उठायची सवय नव्हती नाही का. त्याला फक्त मोबाईलवर काय 5 वाजता सुरुवातीपासून सवय
मग 10 मिनिटं वळण तसं असं म्हणलं नाही. काय काय प्रयत्न केले आपल्या अंगी वळण पडायला लागले. हे सगळं सोडून इकडे यायचा वळण आपल्या अंगी वळण येण्यासाठी तेव्हा कुठे आज जरास वळणावर यायला लागलोय म्हणजे थोडस. आता मनुष्य देहाचं कळलं पण वळला पाहिजे नाही. मग तो कळालंय मनुष्य देहाचं पण वळलं पाहिजे. ते वळवायचं काम चालू आणि म्हणून तो वळवळ करायची नाही. हिचं जर वळवळ करायचं काय एखाद्या बरोबर इकडे वळवायचं आहे त्यावेळेला डायरेक्ट गेलं तर धोका. वळवळ काय करायचं बरोबर. आता या टर्मला तुम्हाला इकडे वळवायचं आहे आणि जर नाही तुम्ही मग जायचं पुढे काय हजार पोटाची खायचं त्याला माहिती आहे आम्हाला दिसत नाही. पुढे 1000 पोटाची खाई आहे आम्हाला दिसत नाही त्यांना दिसतोय म्हणून ते माझं भाऊ तेवढं नको लागते. तिथं वळवळ केला की पडला खड्ड्यात आणि वळवळच होता पडवलेला काही काही उगाच संतांची बाई न मागे न करी काही तुझी आन विठोबा. आता ही शपथ त्यांनी घेतलेली आहे नाही का. तसे आपल्याला गरजेचं आहे नाही बाबा. आता इतके दिवस झाल्यानंतर तरी आपला निश्चय झाला पाहिजे जे सांगतात बाबा ते आपल्या पक्का हिताचं आहे हा निश्चय होणं गरजेचं आहे. जी गोष्ट करायला सांगतात त्याच्यात माझं हित होणारच नाही माझं हितच आहे हा निश्चय होणं गरजेचं आहे. तेच माझे हित करते सकल त्याची माझी हित करीती सकल जेणे हा गोपाळ कृपा करी नाही का. म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. आता हे दासत्व मात्र सर्व भावानं स्वीकारायची आपली तयारी पाहिजे बघा. माग वाडीच्या मोठे म्हणजे करायचं आहो हा तसं काय सर्व भावा एकांगानं नको नाही का. अवघे म्हणजे सर्वच्या सर्व आणि सर्व अंगानं एकांगानं नको नाही का. मग तिथं काय तन मन धन ही सर्व बाजून तनो मनो जीवे शरण विनकलो बाप कुमा देवीवरू बाकी काय माहित नाही मला. बाप कुमा देवीवर आणून येलो काय तेवढंच माहिती आहे मला. बाबाच्या मुखातून पडणारा शब्द जो आहे तो महावाक्य आहे आणि महावाक्य जपणं आपलं कर्तव्य आहे. महावाक्याला जपणं आपलं कर्तव्य. मग काही असू दे आणि म्हणून काय म्हटलं की हा हे उच्चार वेळोवेळी नामाचा उच्चार करायला का सांगतात नाही का. इथं कुणाचंही सामर्थ्य न चालता भक्त आणि भक्त मग हे सगळ्या आसुरी शक्ती आपोआप पळ काढतात नाही का. नामाच्या चिंतने 12 वाटा प्रतिविघ्ने होती. काळ म्हणजे काय आहे विघ्न नाही का. काळाशी धरायला काय बोलत या नामाच्या चिंतनानं त्याला नाही चालत. अनेक उदाहरण आपलं इतिहासामध्ये पुराणामध्ये वाचतो नाही का. किती पापातला पापी दोषातला दोषी सुद्धा ह्या नामानं यम तयार आहेत. यमदूत पण नाही बाबा हे तुम्हाला न्यायाचा अधिकार नाही आहे. हे काय आमचे करायचं का उच्चार कशाचा करायचं नामाचा उच्चार केला. आजा मेरा इतका
काय ते पूर्व तपस्या झाली असताना मध्येच काहीतरी प्रारब्ध भोगानुसार काय झाला दुसऱ्या मार्गाने घुसला तरी सुद्धा त्याला परत निमित्त करून उद्धार केलाय. पण हे भक्त प्रल्हादाचं आहे, ध्रुवबाळाचं आहे नाही का. ही उदाहरणं इतिहासातल्या आपल्या डोळ्यासमोर आहेत. तरी सुद्धा आम्ही मग नाम घ्यायला का घाबरतो. आता इथं नाम आणि नाव फरक आहे बघा. पुढच्या चरणामध्ये उलगडा दिलेला आहे नाही का. म्हणून काय म्हटलं की ह्या उच्चार करायला तयार व्हा तर आपोआप हे कळी काळ की विघ्न सगळे आपोआप निघायला सुरू होतील. तेच काय म्हणतात की अभंगाचं पहिलं चरण सांगते आपल्याला. नाम उच्चारा नामाचा महिमा न कळेची आगमा निगमा. आयसा म्हणजे कैसा. आयसा शब्दाची मांडणी कशी आहे. आयसा नामाचा महिमा. कैसा कवी काळाशी धाक धरारा. आयसा नाही का. त्या नावाने काय काय होतंय बाबाने त्या विश्वात्मकेमध्ये सांगितले. हे वेदाचे जे 1,00,000 मंत्र आहेत नाही का. 80,000 कर्मकांडाचे, 16,000 उपासना कांडाचे, 4,000 ज्ञानकांडाचे. आता कर्मकांड दिवसातून आपली किती कर्म होतात. प्रत्येक कर्माचं मंत्र आहे आणि हे केव्हा पात्र करायचं. आणि चुकीच्या कार्याला चुकीचा मंत्र म्हटला तर परिणाम साहजिक आहे नाही. ज्या मंत्रात ज्या कार्याला जे मंत्र आहे त्या मंत्रानं जर ते कार्य केला तर त्याचा लाभ चांगला आहे. आणि चुकीचा मंत्र उच्चार झाला तर परिणाम चुकीचा नाही का. मग ते 80,000 मंत्र पाठ कधी करणार नाही का. उपासना अनेक प्रकारचे तपास करतो आपण. 16,000 मंत्र त्याच्यासाठी. ध्यान संपादन अनेक प्रकारचे करतो. 4,000 मंत्र त्याच्यासाठी. कधी करायचं. एकाच वेळेला आपण काय कर्मी करत असतो, काहीतरी ऐकतही असतो. कुठल्या नाही का. म्हणून ही सोपी रीत काढली नाही का. आता त्याच्यामध्ये काय म्हणले सतत संतवाणीच्या श्रवणानं काय होतं. हे संतवाणी श्रवण का सतत करायचं तर ह्या सतत संतवाणीच्या श्रवणानं ह्या 80,000 कर्मकांडाचं अनुष्ठान पूर्ण होत आणि 16,000 उपासना कांडाच्या मंत्राचं अनुष्ठान चालू होत. फक्त संतवाणीच्या श्रवणानं म्हणजे कीर्तन ऐकलं, मांड घातला, कीर्तन ऐकला असाल, प्रवचन केला असाल, प्रवचन ऐकलं असाल, गाथा वाचला असाल, ज्ञानेश्वरी वाचला असाल, वाचल्याला ऐकलं असाल की संतवाणीची श्रवण आहे. या श्रवणानं 80,000 कर्मकांडांची काय होतात अनुष्ठान पूर्ण होत आणि 16,000 उपासना कांडाचे
अनुष्ठान चालू होत तिथं. आणि मग सतत ही क्रिया अगोदर कधी कधी होत होती संतवाणी श्रवण, ती क्रिया जर सतत व्हायला आली तर त्या उपासना कांडाचे 16,000 मंत्रांचे अनुष्ठान पूर्ण होऊन 4,000 ज्ञानकांडाच्या मंत्राचे अनुष्ठान चालू होत. आणि मग त्यावेळी काय ह्या सद्गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेल्या महावाक्याचं जर श्रवण झालं तर 4,000 नुसतं कानावर शब्द पडले तर त्या 4,000 ज्ञानकांडाच्या मंत्रांचे अनुष्ठान सुद्धा पूर्ण. एक लाखासाठी फक्त एका नामामध्ये सगळे 1 लाख मंत्र आहे. आयसा शब्द का बोलले बरं? आयसा नामाचा महिमा हे भूय आहे का? 1 लाख मंत्र कवर होतात वेदाचे. 1 लाख मंत्र नाही का? वेदांताच्या मार्गाने जाणार आहेत ना मंडळी. इथली वाळून तिथं घाल, तिथलं पाणी आणून तिथं घाल, ही उपासना आहे. आयसा नावामध्ये सगळं काही ह्या एका नावामुळे कोण ऐसा नामाचा नाही. हाय साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. पण आम्ही कुठे गुंतलोय? आम्ही ह्या संसारात गुंतलो, ह्या विषयात गुंतलो. त्यामुळं आपलं काय जन्म मरणाची जी घाटी आहे ही थांबलेली नाही. आणि म्हणून मग त्यांना कळणार नाही म्हणतात न कळेची अगमाने. इतकं महिमा या नामाचं. कुठला किती किती अभंगामध्ये नामाचं वर्णन केलं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आता. सार 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 विठोबा नाम तुझे सार. संत संगे अंतरंगे नाम बोलावे, कीर्तन रंगे देवासने सुखे ढोलावे. तुझी हा कितीतरी अभंगामध्ये या नामाचा महिमा वर्णन केलेला नाही का? आणि ते बाबांना आपल्याला सोप्या भाषेत सांगितलं. 1 लाख मंत्राचं सगळं अनुष्ठान 1 नामानं पूर्ण. आणि मग ह्या सतत ह्या नामाचा उच्चार, ह्या नामाचं चिंतन जर चालू राहिलं तर काय होतं? सगळे अनुष्ठान पूर्ण होऊन तो पूर्ण त्या पात्रतेला येतो जो शिवाशी समरस होण्यासाठी नाही का? ह्या पात्रतेला आणून ठेवतात. बाबाने मागे वर्णन केले आपल्याला कुठे आणून ठेवलं नाही का? जसं विश्वामित्राला कधी डायरेक्ट अनुग्रह दिला, आपल्याला डायरेक्ट तिथं आणून ठेवलेला आहे. ती सगळी मागची तपश्चर्या फोडून काढलेली आहे. ते सगळे मंत्राचे उच्चार फोडून काढलेले आहेत. आणि म्हणून म्हणतात बाबा नका पडू पुस्तकाचे घरी एक मूळ घरी. अजूनही तर आज ही काही मंडळी ह्याच्यातून हे मला जमत नाही, ते मला जमत नाही, बाहेर पडू नका. आता बरेच आले, बरेच गेले, आगम निगम नाही का, आले गेले. पण आता जी आहेत ह्यांच्याविषयी तर म्हणाय बाबा कमीत कमी ही आहेत ही तरी मंडळी हा लाभ सोडून हा काय अमृत वर्षावाचा घवाड योग आहे. हा चाललेला अमृत वर्षाव आहे. हे संवर्धन, गो संवर्धन, निसर्ग संवर्धन, हे परिपाठ चिंतन, सकाळचं भजन कुठं नाही आहे. ही जी क्रिया आहे, क्रम आहे,
कार्य आणि त्याचा क्रम लागला. कार्य काय, उद्देश काय, हे एकूण तुम्ही कुणीकडनं बी चाकोरा सोडून जाऊ नये, नाही का. शेतात आहोत मालकांना मालक काय करतो, चाकोरा सोडला की हातात काय असतं मालकाच्या, नाही का. तरी सुद्धा एक एक बैल असे असं ते अंडे टाकून देतात. आम्ही नाही बाबांनी याचा एक उदाहरण दिलं तर बाग नाही का, ऋषींचा शिष्य काय होते, पाण्याचा बांध फुटला, म्हणजे गुरुजी आज्ञा केली, जावा बघा पाणी कुठं फुटलंय का, माझा बांध कुठं फुटला का बघा. गेला बघायला तर बांध फुटून व्हायला, आता काय त्याला अडवून आला ना, काय करायचं, बाकी ती गेली पण काय करायचं आलं नाही व्हायचं. तो मात्र त्या बांधाला आडवा पडला, नाही का. प्रयत्न सोडला नाही त्यानं, होणार नाही म्हणून प्रयत्न सोडले नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला, शोधत आले ते, नाही का. म्हणजे तसा जर निश्चय असेल, बाबा म्हणतो चिमणीचा भाव ठेवा, जास्त काय नको, मोठके निमिषभर, नाही का. सर्व काळ नको, पोटा पाण्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाचा. आणि हे जे कार्य दिलेलं आहे हे आपल्याला निमिषभर करत काय त्याला सातत्य त्याच्यात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. विझणार नाही माझ्या चुचीतल्या पाण्यानं, माझे एक झाड लावण्यानं जंगल होणार नाही आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. माझे एक झाड लावण्याला आता मोठमोठ्या मशनरी जंगल तोडायला, आणि तिथे आपले खड्डे काढून आपण घालणार, त्याचा काय परिणाम होणार आहे, पण त्याचा काय परिणाम होणार आहे हे कोरोना काळात सगळ्यांनी अनुभवलं. एका झाडाचं महत्व काय आहे ते सगळ्यांनी अनुभवलं, नाही. तिथपासून मग थोडंफार तरी हे कार्याला सुरू आहे. वृक्ष लागवड, वृक्षरोपण हे बघा, बाबा म्हणतात तुम्ही कार्याला लागा, बघून आपोआप परिवर्तन होत, नाही का. सांगून परिवर्तन कमी होतं, पण क्रिया जर कार्याला लागलो आपण तर ते बघून परिवर्तन जास्त होत. आता गोसंवर्धनाचं जे बाबाने आपल्याला सुरुवातीला सांगितलं, नाही का, स्वतः केलं आणि मग आम्हाला सांगितलं. आता हिथं तशी तिथं जर चिखली तिथं, नाही का. गोकुळ दुधाचं सकाळपर्यंत बघायला गाडी किती 1000 लिटर जाते दिवसाला, 5000 लिटर दूध. कोणाचं, सगळं जायचं, नाही का. एक गाय नव्हती देशी गाय, पण ही आपल्या ज्यावेळी यर्दाळमधून गोमाता आल्या त्याच्यानंतरचं परिवर्तन. यर्दाळच्या गोमाता ज्यावेळी चिखलीत पोहोचल्या, तिथून ह्या आपल्या साधकांच्या घरी गेल्या, तिथून मग ते पुढे आपल्या गोशाळेची संकल्पना तयार झाली, आणि नंतर मग गोशाळा झाली. त्याच्यानंतर आज जवळजवळ 100 ते 150 देशी गाई चिखली गावात आले. अगोदर जर्सी. कृतीचा परिणाम समाज आपलं अवलोकन करत असतो, समाज आपलं अवलोकन करत असतो, पण माझं अवलोकन करावं म्हणून मात्र करू नका, नाही का. संतांचं सांगणं काय, समाज आपल्याकडे पाहत असतो काय चाललंय, पण माझं कोणतरी अवलोकन करावं, मला कोणतरी काम करताना बघावं, बाबांचा फोटो द्यावा म्हणून नको, नाही का. हे मी इथं आहे, मी पोचलोय, तर कार्याला सुरुवात करा, नाही का. चिंतन आपलं कसं चालतंय, मी आलोय खरं, तो आला नाही अजून, हा आला नाही. चिंतन आता आलाय म्हणाल तर त्या कार्याचं चिंतन करायचं काय, जो आला नाही त्याचं चिंतन करत बसायचं. हे प्रत्येक ठिकाणी आहे.
नाही का. डोंगरावर होता त्यावेळी असं करायचं. फोन आला की काय खोट काय होत तू आला नाही, हा तुम्ही आला नाही. उपदेश कसा असतो बघा, तुम्ही आला नाही, जे आले त्यांचा आनंद घ्या ना. नाही आला त्याची खंत घ्या. जे पोचलेत जे उपस्थित आहेत त्यांचा आनंद घ्या. सहज उपदेश. आणि जो आला नाही त्याचं चिंतन करणं किंवा तो काय तिकडं कुठे गेला असेल त्याचं चिंतन करणं, ह्यासाठी बाबांनी दृष्टांत दिला होता मध्ये माहिती आहे. असं तो असाच आहे तो तसाच आहे वायफळ त्यात काय तथ्य नाही बघा. अशी चर्चा करणाऱ्या मंडळींचा परिणाम काय होतो त्यांचा. असाच कार्यक्रम चालू होता बाहेर स्वयंपाकाचं काय हे सुरू होतं छत्र अन्नछत्र. आणि इकडून झाड आपलं खाद्य उचलून सर्प राजाला उचलून चालले वरनं. आता देताना काय ते गप सर्प काय गप असेल का, तो सारखा फुटकारा मारत विष बाहेर सोडत चाललेला आहे. ते नेमकं ह्या स्वयंपाकाच्या वरनं काय झालं, ते सापाचं विष त्या अन्नात पडलं. कोणाचं सापाचं विष. आता झालं त्या घाडीचा ह्याला काय माहित नाही, सापालाही माहित नाही मी फुटकार मला ते विष कुठे पडलं. खाली त्या आचार्याला माहित नाही, जेवण वाटणाऱ्या नाही माहित नाही विष पडलं. आता विष त्यात चुकून पडलंय म्हणून काय ते गप बसणार आहे का. नाही मला ऐकायचं नव्हतं तर चुकून काय नाव गप बसणार नाही. ते त्याचं कार्य चालू करते. तसं हे विष आहे, पडलं की त्याचं कार्य चालू झालं का. ज्याने ज्याने खाल्लं अन्न ते सगळ्यांना विषबाधा झाली. आता त्याला प्रश्न पडला हे जे घडलं होतं पाप घडलं हे कुणाचं नाव टाकायचं. हे नाव कुणाचं नाव टाकायचं नाही. असं चर्चा करत करत कुणाचं नाव टाकायचं कुणावर नाव टाकायचं कुणावर. पारावर बसली होती चौघे पारावर. हे कुठाला कशाच हे जी विश्वाना झाली ह्याच कुठं चालू होतं तिथं. तुला असाच आहे त्यानं मुद्दाम घातला असेल असं तसंच सुरू होतं. गिराईक गावला म्हणून टाकीच्या नावावर काय केलं नाही. असं आपले होते बरं निराकार नको ते ओढून घेऊ नका. असं चर्चा करून नको ते पाप आपल्या भोकाटीवर बसतो येऊन कधीतरी नाही का. आणि म्हणून अशी कुठार भाव अशी कुठार करण्याविषयी काय करा तुम्ही आलाय ना सुरू करा की काम आपोआप येतात. आणि काम कुठलं झालेलं नाही. एक असू दे दोन असू दे जे आले त्यामुळे तू पोहोचला. आता हे का सांगायचं नाही का. चिंतन शिवरात्रीचं आहे पण आता जे इथे कार्य महत्वाचं आपल्याला बाबाने आता दुसऱ्या गोशाळेचं उद्घाटन केलं नाही का. हे सगळ्या विश्वात्मके तेवढी जबाबदारी तर आहेच पण विशेष करून नाही का विशेष करून ह्या पंचक्रोशीतल्या सगळ्यांची जबाबदारी ह्याला सहकार्य करणं किंवा या कार्याला अनुमोदन देऊन. मागे आम्ही आलतो त्यावेळी सगळ्या अनुमोदन जोशात दिलेला आहे. आम्ही आपला वेळ इथं देऊ पण ते कार्यात आता उतरण्याची आता वेळ सुरू झालेली आहे. आज कुदळ मारलेले आहे नाही का. इथून त्या कार्याला सुरुवात झालेली आहे नाही का. आणि आता सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. आता इथल्या मंडळींची जबाबदारी जास्त आहे त्याच्याबद्दल बाकीच्यांची जबाबदारी जसं गरज पडेल त्यावेळी इथं उपस्थित राहून ते कार्य पार पाडणं आपलं गरजेचं आहे नाही का. प्रयोजन त्यांचं आहे. त्यातून पुढे काय उत्पन्न होणार आम्हाला माहित नाही का. पण ही दुसरी गोशाळा आता अजून असं किती गोशाळा उत्पन्न होणार माहित नाही. म्हणून तिथे उद्घाटन पहिली गोशाळा नाव काय होतं पहिली गोशाळा म्हणजे दुसरी होणार आहे. दुसरी गोशाळा आहे म्हणजे तिसरी. हा प्रयोजन आता हे स्वरूपाची ही रचना करूनच अवतार असतो. अवतार असा नाहीये. ह्या अवतारात काय काय करायचं आहे ते ठरलेलं आहे. आपण माझा सहभाग किती होतो ही चळवळ आपण बाळगण्याची गरज आहे. या कार्यात
ह्या चिंतनात ह्या माझी सक्रियता किती होईल त्यासाठी जर आपली धडपड असेल तर काय ऐसा नामाचा महिमा कळेल. जे म्हटले ऐसा शब्द जो वापरलाय का वापरला ते कळायला सुरू होते. ऐसा त्या कार्यात सक्रिय झालो बाबाने म्हटल्यावर ब्रह्मज्ञान त्या साधकाला काय एका गाडीच्या 1000 गाडी तर ज्यावेळी 100-200 झालं त्याच्यानंतर त्याला गरजच. आता ज्ञानाची मला गरज नाही वाटायला सुरू झालं नाही का. आता विचार ऐसा म्हणजे कैसा ऐसा म्हणजे कैसा विचार सांगू शकत नाही त्याचं वर्णन करू शकत नाही. कार्यानागा आपोआप तुम्हाला करायला सुरू होत नाही का. आणि कसं करायचं काय करायचं कसं करायचं काय करायचं याचं चिंतन करण्यापेक्षा जितके उपस्थित आहेत जे कार्य निर्धार केलंय त्या कार्याला लागा ते पार करायची जबाबदारी त्यांची आहे. एक वेळ आपण सुरुवात केलेली आहे ज्याची सुरुवात आहे त्याला संपणार नाही का थांबणार नाही काय कुठलंही. आज सुरुवात झाली म्हणाल ते गोशाळा उभारणार आहे परत पुढची गोशाळा उभारणार आहे. पण माझा सहभाग किती होणार माझा सहभाग मी किती देऊ ह्याच्यात ह्याची तळमळ आणि ते दिवसेंदिवस हा सहभाग वाढत गेला नाही का घटला नाही पाहिजे. हा सहभाग वाढत जाईल तसा आनंद सुद्धा आपला दुर्गुणा होत जाईल. नित्य नवा आनंद ओवाळिता केव्हा ओवाळिता नित्य नवा आनंद ओवाळिता. आता शब्द काही असतील ओवाळिता श्रीमुख म्हटलं नाही का. म्हणजे काय आरती पंचायती ओवाळत बसायचं का नाही. म्हणजे हे जे कार्य नित्य त्या कार्यात जर आपण सक्रिय राहलो तर नित्य नवीन अनुभव तिथं आल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. नित्य नवीन आनंद आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही. नित्य नवीन नाही का. आज आता तो उद्याला नाही आहे रोजचा नवीन अनुभव नवीन आनंद. त्याचं ह्या नामाचं महिमाच असं त्याचं वर्णन करता येत नाही. शब्दात वर्णन करू शकत नाही का. दृष्टांत देऊ शकतो पण वर्णन करता येत नाही. महिमा कसा आहे त्याचा महिमा तो अनुभव घेतला पाहिजे त्याचा महिमा कसा आहे तो नाही का. जसं सकाळ तिने मंगलदाच्या म्हणजे वयला का बसायचं चिंतनाला पहाटेच्या चिंतनाला का बसायचं. त्या शिवरात्रीला सूर्य कसा 33 डिग्री अंशावर असतो त्यामुळे ही ऊर्जा काय होत असते तीच क्रिया पहाटेच्या चिंतनात घडते. बाबाने त्याचा उलगडा केला आपल्याला नाही का. आणि म्हणून हे सकाळचं भजन महत्वाचं. मग असं हे सोडून काय म्हणतात ते बाकीचे मंत्र उच्चार करून त्याला महिमा सांगितलं पण सगळ्या मंत्रांचे बाहेर आहे काय शिवमंत्र पंचाक्षर. आता मनाचे साहेब 1 लाख मंत्रापैकी सगळ्या मंत्रांचे बाहेर आहे तरी सुद्धा वर काय शिव नाम उच्चार हे बाहेर मंत्रांचे बाहेर आहे. सकाळी आपण जे बघू काय ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्र आहे का सगळ्या मंत्रांचे बाहेर आहे तरी सुद्धा उच्चारात आहे नाम. तरी सुद्धा उच्चारात काय सांगितलंय त्याचं महिमान सांगितलं. मंत्राचं महिमान कमी नाही आहे पण ते कोणासाठी आहे ज्याला हे नाम मिळालं नाही ते नाम मिळेपर्यंत ती साधना आहे. जसं पार्वतीने शंकराला विचारलं नाही का बाबा सगळं जग तुझं ध्यान करत तू कुणाला ध्यान करतोस. डोळे दाखवून काय सांगता येत नाही बरं का. पार्वतीला काय वाटत हे सगळं जे झालं ध्यान करते हे कोणा ध्यान करतो ते मला सांग नाही कसं सांगता येत नाही. त्यासाठी तुला फार तपश्चर्या करावं. अरे मी भरपूर तपश्चर्या केली ती कुणासाठी केलीस आतापर्यंत तपश्चर्या कुणासाठी झाली माझ्या ते सांगू नका संपलेल्या तपश्चर्याचं फळ त्या तपश्चर्याचं फळ संपलेलं आहे.
हे जर प्राप्त करायचं असेल तर यासाठी परत त्याला साधन चतुष्टय म्हटलेलं आहे. त्यालाच काय म्हटलं, साधन चतुष्टय संपन्न अधिकाऱ्याला ते प्राप्त होत. आणि म्हणून हे मंत्र जरी कितीही बलिष्ठ असले, कितीही माहेर असलं सगळ्या मंत्रांचं, तरी सुद्धा त्याचा आराधन नाही. आता आधी बाबा आपल्याला सकाळचं ओम नमः शिवाय भजन करून घेतात ना, पण वर कुठलाही मंत्र म्हणा, आदिनाथा कंठी आला हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदाभोगी, प्रत्येकाच्या आवडीचे स्तोत्र वेगळे आहे. ज्याचे नावे त्याचे नामाचे नाही ठरावे, काय झालं त्याच्या नावे त्याचे नामाचे नाही ठरावे. आता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नामच नाही ते, आणि म्हणून ते मंत्र माहेर आहे. पण उच्चार कशा झाला म्हणजे आवडीचा मंत्र. बाबाजी आपली सांगी ना, बाबाजी अपुरे साहेब मंत्र दिला राम हा मंत्र, नाम मात्र वेगळा. विठोबा नाव आहे, विठोबाचं नाव वेगळं, राम नाव आहे, नाम वेगळं आहे. आणि म्हणून हे नाम उच्चाराला सांगितलं. शिव सकल मंत्रांचे माहेर शिव मंत्र पंचाक्षर, हे 5 अक्षरी शिवमंत्र आहे. हे सगळ्या मंत्रांचं माहेर जरी असलं तरी सुद्धा तुम्ही काय करा, साधकाला साधना उपदेश, एक प्रकारचा उपदेश करा बघा. म्हणजे उपदेश सुद्धा की शिवनामात उच्चार, का तर त्या महिमाचं नाम असं आहे. त्या कलिकाला सुद्धा धान करायला बसतो. मग बाकीच्या छोट्या मोठ्या संकटाचं काय घेऊन बसला. मुख्य भीती कशाची, मुख्य भीती मरणाची नाही का. सगळ्यात जास्ती मोठी भीती मला ते विसरलं. आता त्याला जर करणार असेल बाकीच्या संकटाचं काय घेऊन बसला नाही का. त्याचा सांगायचा उद्देश तोच आहे. ह्याला जर करणार असेल तर बाकीचं काय घेऊन बसला, किरकोळ चिल्लर आहे. त्याला करणार असेल तर बाकीचे काय करणार आहेत तुम्हाला, बाकीचे काही करणार. छोट्या मोठ्या अडचणी आपोआप बाजूला होऊन जातात. आणि म्हणून हे काय आता शिवरात्री, महाशिवरात्री शिवनामाचं उच्चार करायला सांगून शिव मंत्राचं महत्व सांगितलं, पण उच्चार मात्र त्याचा सांगितलं नाही. आणि म्हणून आपल्याला जे क्रिया दिल्या तर उच्चारामध्ये फक्त नाम उच्चारत बसतो ना, त्याला म्हटलं ना ही जी साधना दिलेली आहे त्या साधने करत राहणं म्हणजेच नाम उच्चारण. प्रत्येक साधनेत बाबा म्हणतात तुम्ही ज्या कार्यात रत आहात त्या कार्यात निष्काम भावना. आता पहिल्याचा भाव आपला नाही का, जसं डॉक्टर मध्ये पहिले आम्ही काय करत होतो, पेशंट दुसरीकडे ट्रान्सफर केलं की तिकडनं, पण भाव बदलत आहे का, परिणाम कशा नाही प्रत्येक ठिकाणी झालं. जरी उदाहरण सांगितलं फक्त, पण प्रत्येक ठिकाणी हे राहिला. तुला काय पाहिजे का, काय नको देण्याला मात्र सगळे उतारल्यात. सकाळी बघितलं नाही का, हवा झाल्या हा परिणाम कशाचा, हे भरलं ठासून, हे ठासून सगळं भरलेलं आहे आपल्यामध्ये. आणि मला काय म्हटलंय की तुकाराम म्हणे देह धरीला काम क्रोधा केले, त्या विचाराला थारात नाही ठेवायचं. हे सतत ठासून भरल्यामुळे त्या इतर विचाराला काय झालं थारात नाही. म्हणून आपण सकाळ सगळ्यांनी म्हणून काय करायला एक वेळ त्या आता शिवरात्रीचं भजन करूया नाही का. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, Om Namah Shivaya.
शिवनाम उच्चारा तेने करी घालाशी धरारा ऐसा नामाचा महिमा न कळेची आगमा निगमा सकल मंत्रांचे माहेर शिव मंत्र पंचाक्षर ऐसा नामाचा महिमा न कळेची आगमा निगमा. आता शेवट जपायला कुठलं नाम सांगितलं पाहिजे काय वर शिवनाम उच्चारा म्हटलं आहे तर खाली एका जनार्दन वाचे हे नाम कोणाच्या मुखातून आलेलं आहे सद्गुरूंच्या मुखातून जे आलं ते जपा एका जनार्दन वाचे शिवनाम जपासाचे म्हणजे तैसे मोठे गुरुमुखी उभय स्वयंभू आहे पण ते कुठून आलं म्हणजे त्या सद्गुरूंच्या मुखातूनच त्यांच्या वाचेतूनच. बाबाने परवा सत्संगामध्ये सांगितलं हे अशा सिद्ध पुरुषांच्या मुखातून त्यांनी काहीतरी म्हटलं जपायला त्याचा होता कांदा भाकरी म्हण त्या कांदा भाकरी सुद्धा तसं त्या वारकऱ्यांचा मंत्र रामकृष्ण हरी आहे का तुकाराम महाराजांनी सिद्ध पुरुष आहेत त्यांनी रामकृष्ण हरीच म्हणा म्हणून सांगितलं सर
त्यांनी सांगितल्याने म्हटलं त्यांचा उद्धार आहे, पण त्यांचा ऐकून आम्ही सांगायला रामकृष्णाने म्हण घोडा इथं मोठा घोडा बाबा म्हणतात त्या स्थितीलाच गेला पाहिजे हे सांगण्यासाठी, त्या स्थितीलाच गेला पाहिजे. ती गीता कोण सांगू शकतो, गीता ज्ञान कोण सांगू शकतो, गीता तत्व कोण उपदेश करू शकतो. त्या भगवान श्रीकृष्णाच्या ज्या भावनेनं ज्या पातळीवर आणून त्याने उपदेश करायला कुरुक्षेत्रावर, त्या पातळीवर त्या भावावर राहूनच ते तत्व सांगू शकतो. तीच मंडळी नाही का, त्या स्थितीला पोहोचलेली मंडळीच सांगू शकतात तिथं. मग अशा सिद्ध पुरुषांच्या मुखातून मग त्यांनी काही मंत्र दिला. आता मराठी म्हटलं मंत्रांचं बाहेर आहे पण नाम जपायला सांगितलं, पण अशा सिद्ध पुरुषांच्या मुखातून जर काही त्यांनी मंत्र दिला तर त्याला सुद्धा उद्धार होऊ शकतो. एक उदाहरण मध्ये सांगितलं बघ, एकानं सांगितलं ते ह्याला काय समजणार नाम जपायला मन कांदा भाकरी, त्या कांदा भाकरी म्हणल्यावर सुद्धा दिला उदाहरण नाही का. तसे तुकोबाराने रामकृष्ण हरीच म्हणा म्हटलेला आहे, पण ते त्या स्थितीवर गेलेलं आहे नाही का. सगुण निर्गुण ह्या पलीकडे त्या स्थितीने जाऊन गेले म्हटलं नाही का. मग त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही जर सांगायला गेलो तर नाही होणार तसं नाही. म्हणून काय म्हटलं की अगोदर आपल्याला त्या गावामध्ये अभंग हे कुठल्या कुठल्या भावावरचे आहे ती सांगा बघ. एक आता हे घडलेलं आहे. आता ते सदानंद त्यांचे वडील सदानंदचे वडील आयुष्यभर बाबाला गेले की ते भाज्या कोण जात होत नाही, बेटा गेले बाबा. पण शेवटला बघा काय का असे ना, पण कसे का असे ना संगतीत गेल्यानंतर त्या घरी चढल्यानंतर वाया जाते म्हणतात. शेवटला सगळं थकलं सगळं लागलं काय मग मला काय करता काय माझा काय उद्धार करता काय. शेवटला ही इच्छा होणं ही भाग्य म्हणायचं नाही का. आता हे तुम्ही सांगायला मला म्हणता येत नाही. मग काय देव माझा मी देवाला म्हणायला म्हणतो बस, आणि ते म्हणतच गेले. त्याच्यानंतरची त्यांची स्थिती जास्त दिवस राहिले नाही. त्याच्यानंतर मला तो एकच महिना क्रिया करून आल्यानंतर एक महिना फक्त. आणि त्याच्यानंतर आता ते काकी सांगत होत्या की समोर बाबांचा फोटो लावला, उठलं की दर्शन घ्यायचं, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा मंत्र. आणि हे शेवटपर्यंत ते म्हणत म्हणतच शेवटला सुद्धा त्यांचा जो बाबाने सांगितल्याप्रमाणे हे जे प्राण जाताना ज्या वेदना होतात ते काहीही लक्षणं त्यांची दिसली नाहीत. अगदी आरामात प्राण निघून. म्हणजे हे दृष्टांत आहे, घडलेलं आहे. त्यावेळी तुकोबाराने सांगितलेला मंत्रच हा रामकृष्ण हरीच असतात, तर ती त्या पातळीवर जाऊन सांगितलेले आहेत नाही का. आणि म्हणून बाबांनी हे आपल्या समोर सुद्धा घडलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या मुखातूनच बाहेर पडणारा शब्द बाबांनी पुढे जाऊन सांगितलं त्याच्या, किंवा त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा मोठं नाही, ठेवत नाही, मर्यादित नाही आहे, घडणावर होणार आहे. तर त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा महावाक्यच आहे. मग त्या प्रत्येक शब्दाला मग ते काय तुम्हाला हा कचरा उचल म्हणून सांगितलेला शब्द असेल नाही का, तिथे खड्डा काढ म्हणून सांगितलेला शब्द असेल, त्या गायींची सेवा कर म्हणून सांगितलेला शब्द असेल, ते सगळे काय महावाक्यच आहे. आणि ते महावाक्य समजून जर आपण त्याला जपलं, साचे शिवनाम एका जनार्दनी वाचे, शिवनाम जपा साचे. तिकडं लक्ष न घालता जो साचा दिलेला आहे नाही का, साचे
दिलेला आहे. आता काही जणांनी त्यात बदल केलाय नाही का, नामाच्या ऐवजी मंत्र पण द्यायला सुरू केला. आपलीच बाबांचे साधकच. काही जणांनी अनुग्रहाचे 3, प्रबोधाचे 5 ही पण रीत सुरू केलेलं आहे. आता त्यांच्या त्या शब्दाला जपून काही होणार नाही, होणार नाही. तो शब्द जपून सुद्धा होणार नाही. का तर जो साचा जी रीत त्या महात्म्याने घालून दिले त्या रीतीनच जर सांगितलं असेल, त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले त्याची जी रीत सांगितली आहे त्या रीतीनं जपलं तरच. भावना भाव महत्वाचा नाही का, ते तोच भाव पाहिजे. रीत सांगितली पण भाव द्यात नसेल, त्याचा उद्धार व्हावा हा भाव असेल तर म्हणजे कुठेही मी पार पडलो, मला लय समजलं हे म्हणणं काय मुळात. म्हणून काही ना काही गोष्टी अडकत असतात. म्हणून बाकीचं काही जास्त विचार करत बसू नका. जे बाबाने सांगितलंय त्याच्यामध्ये माझं हित होणार आहे आणि हित व्हायला लागलेलं आहे हे आपल्याला सगळ्यांचा अनुभव. मग आता आपण मागे काय राहायचं नाही का. जसं विजय भाऊने काल म्हटला बा तुमचं एवढं वेळ आहे तर तुम्ही एवढं कसं करता नाही, मग आपण का मागे राहायचं. शर्यतीत प्रयत्न काय पाहिजे आपला, शेवटला बघायला काय 10 नंबर आला तर येईल काय, पण प्रयत्न काय असावा, पहिल्या नंबरचा प्रयत्न पाहिजे मात्र नाही का. म्हणजे प्रयत्न हे 101% असावे. मग 35% पडलं तरी बोनस देऊन, पण प्रयत्न 35% नसावेत नाही का. प्रयत्न मात्र प्रत्येकाचे काय 101% असले तर ते आपोआप कधी निघून गेला पार पडला समजला सुद्धा नाही. आणि म्हणून काय एका जनार्दन वाचे शिवनाम जपासाची ऐसा. बघा आता ऐसा ह्याला मी म्हटले ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा म्हणजे कशा त्यांच्या मुखातून आलेला तो भाव धरून ती रीत धरून आलेल्या नामाचा महिमा. तो महिमा आम्हाला ह्या कळी काळापासून ह्या सगळ्या संसाराच्या व्याधीतून मुक्त करून कुठे नेऊन ठेवणार आपल्याला, आणि तिथे आपण वाशी न्या. आणि म्हणून वेळ झालेली आहे, समजलं इशारा कसा. एका जनार्दनी वाचे शिवनाम जपासाचे ऐसा नामाचा महिमा न करेची अगमान ज्ञानेश्वर. जी विठ्ठल जय